नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी आणि 10वी मराठी व्याकरणामधील लेखन नियमानुसार लेखन कसे करावे याचा आज दुसरा भाग आपण पाहतोय. थोडीशी उजळणी करू पहिल्या भागाची. पहिल्या भागात आपण पाहिलं होतं लेखन विषयक नियम किती प्रकारचे आहेत. पहिला प्रकार आहे अनुस्वार विषयक नियम. दुसरा प्रकार आहे अंत्य अक्षर, शब्दातलं शेवटचं अक्षर ऱ्हस्व असावं की दीर्घ असावं यासंबंधीचे नियम. तिसरा प्रकार आहे उपांत्य अक्षर, म्हणजे शब्दातलं शेवटून दुसरं अक्षर हे ऱ्हस्व असावं की दीर्घ असावं यासंबंधीचे नियम. सामान्य रूप करत असतानाचे लेखन विषयक नियम काय आहेत हा चौथा प्रकार. आणि पाचवा प्रकार जो होता तो इतर नियम. असे 5 प्रकारचे लेखन विषयक नियम आहेत. त्याची माहिती आपल्याला क्रमशः घ्यायची आहे. गेल्या भागामध्ये आपण अनुस्वार विषयक जे नियम आहेत ते पाहिलेले होते. आता आपण पाहतोय दुसरा भाग. पहिल्या भागामध्ये अनुस्वार विषयक नियम पाहत असताना एक महत्वाची गोष्ट आपण पाहिलेली होती, त्याची उजळणी करू. स्पष्ट उच्चारल्या जाणाऱ्या अनुनासिकांवर व नामे आणि सर्वनामे यांच्या अनेकवचनी सामान्य रूपावर येणाऱ्या अनुस्वाराखेरीज आता कुठेही अनुस्वार देण्याची गरज नाही. ही गोष्ट आपण काय पहिल्या भागामध्ये बघितलेली होती, तेव्हा ही पण गोष्ट नीट लक्षात ठेवायची. सुरू करूयात आपण लेखन विषयक नियम भाग दुसरा. ऱ्हस्व दीर्घ अंत्य अक्षरे, म्हणजे शब्दाच्या शेवटी येणारे इकार व उकार केव्हा ऱ्हस्व वा दीर्घ लिहावेत. पहिला नियम बघा. एकाक्षरी शब्दातील इकार किंवा उकार दीर्घ उच्चारला जातो म्हणून तो दीर्घ लिहावा. उदाहरणार्थ मी, तू, ही, ती, धू, जू, पू, बी, ऊ, रू इत्यादी उदाहरणं त्याची देता येतील. या उदाहरणातले सगळे शब्द एका अक्षरी आहेत. एकाक्षरी म्हणजे एकच अक्षरानं बनलेले शब्द. मी, तू, ही, ती एकच अक्षर आहे, म्हणून या शब्दांना आपण एकाक्षरी म्हणतो. आणि एकाक्षरी शब्द हे नेहमी दीर्घ असतात, ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची. शब्दातील शेवटचं अक्षर ऱ्हस्व असावं की दीर्घ असावं या विषयातला दुसरा नियम बघा. मराठी शब्दांच्या शेवटी येणारा इकार किंवा उकार उच्चारानुसार दीर्घ लिहावा. म्हणजे मराठी शब्दाचे उच्चारच नेहमी जर शेवटी इकार किंवा उकार जर असेल ना तर तो दीर्घ असतो. म्हणून यातली उदाहरणं देखील बघा, सगळ्यांच्या परिचयाची उदाहरणं आहेत. आई, वाटी, टोपी, चेंडू, पिशवी, वही, काठी, वाळू, गिरणी, सुपारी या सगळ्या उदाहरणामध्ये आपल्याला एक दिसेल की या सगळ्या शब्दांच्या शेवटचे इकार किंवा उकार हे दीर्घ आहेत. म्हणजे वेलांटी आली असेल तर किंवा उकार जर आला असेल तर तो दुसरा आहे, वेलांटी आली असेल तर ती दुसरी आहे. तेव्हा मराठी शब्द लिहिताना हा एक नियम महत्वपूर्ण आहे जो लक्षात ठेवायचा, की शेवटचं अक्षर हे नेहमी दीर्घ असतं इकार आणि उकारामधलं. नियम तिसरा बघा. कवी, हरी, गुरु, वायू, प्रीती यासारखे तत्सम ऱ्हस्व इकारांत व उकारांत शब्द मराठीच्या स्वभावानुरूप दीर्घांत उच्चारले जातात, म्हणून तेही दीर्घांत लिहावेत. उदाहरणार्थ कवी, हरी, गुरु, वायू, प्रीती. खरं तर हे संस्कृत शब्द आहेत, कवी, हरी, गुरु, वायू, प्रीती. परंतु हे संस्कृतमध्ये असताना हे ऱ्हस्वांत लिहितो आपण. म्हणजे कवीची वेलांटी पहिली आहे, हरीची वेलांटी पहिली आहे, गुरुचा उकार पहिला आहे, वायू मधला यचा उकार पहिला आहे, प्रीतीमधली त ची वेलांटी पहिली आहे. हे तुम्हाला दिसतंय. हे तत्सम शब्द आहेत, पण ज्या वेळेला ते मराठीत येतात त्यावेळी मराठीचा स्वभावच आहे ना की शेवटचा जर इकार किंवा उकार असेल तर तो दीर्घ उच्चारायचा. त्यानुसार हे जरी पहिली वेलांटी आणि पहिले उकार असणारे शब्द असले शेवटच्या अक्षराला, तरी देखील मराठीत वापरताना ते दीर्घांत लिहावे. म्हणजे वेलांटी आणि उकार हा नेहमी दुसरा द्यावा, जसं की कवी, हरी, गुरु, वायू, प्रीती. तिसरा नियम लक्षात ठेवूनच चौथा नियम बघायचा आहे. कसा आहे बघा. तिसऱ्यात आपण पाहिलं होतं
की जरी तत्सम शब्द ऱ्हस्वांत असले तरी मराठीत ते दीर्घांत होतात. मात्र चौथा नियम बघा, मात्र सामासिक व साधित शब्दातील पहिले पद ऱ्हस्व, इकारांत किंवा उकारांत तत्सम शब्द असेल तर ते ऱ्हस्वांतच लिहावे. म्हणजे या कवी, हरी याची आपण वेलांटी बदलली होती फक्त कवी, हरी लिहिताना. पण हे कवी, हरी हे शब्द जर सामासिक शब्दात पहिलं पद म्हणून आले तर त्याचा जो ऱ्हस्वांत आहे तो ऱ्हस्वांत कायम ठेवायचा. म्हणजे कवीची पहिली वेलांटी कायम ठेवा. कविराज, कविराज हा एक सामासिक शब्द बनला. किंवा हरिकृपा, गुरुदक्षिणा, वायुपुत्र, लघुकथा, गतिमान, हे सगळे शब्द सिंगल वापरताना म्हणजे कवी, हरी, गुरु हे शब्द आपण दीर्घांत लिहितो. पण ज्या वेळेला सामासिक शब्दात पहिलं पद म्हणून हे शब्द येतात त्यावेळी मात्र ते ऱ्हस्वांतच लिहायचे. जसं की कविराज, वची वेलांटी पहिलीच लिहायची. किंवा गुरुदक्षिणा, गुरुचा उकार पहिलाच लिहायचा. ही गोष्ट आवर्जून नीट लक्षात ठेवायची सामासिक शब्दाच्या वेळी. अंत्याक्षर ऱ्हस्व असावं की दीर्घ असावं या संबंधीचा 5वा नियम बघा. सामासिक व साधित शब्दातील पहिले पद दीर्घ, इकारांत किंवा उकारांत तत्सम शब्द असेल तर ते दीर्घांतच लिहावे. म्हणजे संस्कृत मधून मराठीत येत असताना शब्द जसाच्या तसा आलेला आहे. लक्ष्मी हा शब्द म ची वेलांटी दुसरीच आहे, तो दीर्घच आहे. तर मराठीत तो सामासिक शब्दाला पहिलं पद म्हणून वापरत असताना देखील तो दीर्घच ठेवायचा. जसं की लक्ष्मीपुत्र, लक्ष्मीपुत्र मध्ये लक्ष्मी हे पहिलं पद आहे, त्याचा मी दीर्घच ठेवायचा. किंवा पृथ्वी तल, पृथ्वी हा पहिला शब्द आहे, सामासिक शब्दातलं पहिलं पद आहे, त्याची वी जी आहे पृथ्वी मधली ती वी दीर्घच ठेवायची. किंवा वधू परीक्षा, धचा उकार दुसराच ठेवायचा. भूगोल, भू जो आहे भूचा उकार दुसराच ठेवायचा. जरी भूगोल भू आणि गोल या दोन पदांनी बनलेला असला तरी देखील सामासिक शब्दात त्याचा दीर्घांत ठेवायचा आहे. वाणी वैभव, नदी तीर ही देखील तशीच उदाहरणं आहेत. म्हणजे जर मूळ शब्द येताना तत्सम शब्द जर दीर्घांतच असेल तर समासाच्या पहिल्या पदावर आल्यानंतर सुद्धा तो दीर्घच ठेवायचा आहे. पुढचा नियम बघा, नियम 6वा. विद्यार्थीन, प्राणीन, पक्षीन यासारखे इन अंत शब्द मराठीत येताना त्याच्या शेवटच्या न चा लोप होतो व उपांत्य ऱ्हस्व अक्षर दीर्घ होते. म्हणजे ही त्याची मूळ रूप झाली संस्कृतातली, विद्यार्थीन, पक्षीन, प्राणीन यासारखी. पण मराठीत येताना शेवटचा न जातो आणि उपांत्य अक्षर जे आहे, जे ऱ्हस्व आहे ते दीर्घ होतं. म्हणजे जसं की विद्यार्थीन न जातं आणि थ ची वेलांटी पहिली जी आहे ती दुसरी होते. प्राणी पण तसंच आहे बघा, पक्षी तसंच आहे. तेव्हा ही उदाहरणं झाली विद्यार्थी, प्राणी, पक्षी, मंत्री, स्वामी, योगी. परंतु या 6व्या नियमाला परंतु आहे. पुढे बघा, या परंतु मध्ये काय आहे. परंतु हे शब्द समासातील पहिल्या पदाच्या जागी आले तर ते ऱ्हस्वांतच लिहावे. जसं की विद्यार्थीगृह, प्राणी संग्रह, पक्षीगण, स्वामी भक्त, योगीराज. हे लक्षात ठेवा की हे शब्द मराठीत येताना दीर्घांत होतात, परंतु सामासिक शब्द करत असताना मात्र पुन्हा विद्यार्थीन मधलं थी जी आहे, थ ची वेलांटी जी आहे ती ऱ्हस्वच होते. आणि शेवटी बघा नियम 7वा. नी आणि ही मराठीतील 2 अव्यय तसेच पुढील तत्सम अव्यय ऱ्हस्वांत लिहावीत. परंतु, अद्यापि, तथापि, अति, यद्यपि, इति, यथामती ही तत्सम अव्यय आहेत. आणि मराठीतलं नी आणि हे नेहमी ऱ्हस्वांत लिहायचे. मराठीचे शब्द खरं तर आपण दीर्घांत बघितले, पण एवढे शब्द हे ऱ्हस्वांत लिहायचे आहेत. जाणीवपूर्वक नीट लक्षात ठेवा. हे इत्यादी हा शब्द अव्यय नसल्यामुळे तो दीर्घांत लिहायचा आहे. म्हणजे त्याची वेलांटी, द ची वेलांटी जी आहे शेवटची ती दुसरी द्यायची आहे, दीर्घांत लिहायचा आहे हा शब्द. तेव्हा
हा जो नियम आहे हाही नीट लक्षात ठेवा, कारण हे शब्द लिहिताना नेहमी आपला ऱ्हस्व दीर्घाचा घोटाळा होत असतो. तेव्हा हे सगळेच्या सगळे नियम तुम्हाला समजले असतील अशी मी अपेक्षा करतो. सर्वजण पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघा आणि हे नियम लक्षात ठेवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटेचे चिन्ह दाबा, तिथं ऑल सिलेक्ट करा, म्हणजे सर्वप्रथम नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया पुढच्या भागात नवीन अभ्यासासह. तोपर्यंत धन्यवाद.